कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वतीचे दिव्य निवासस्थान। तेथे सर्वत्र हिमालयाचा नित्तळ पांढरा सौंदर्य। एका दिवशी माता पार्वती कैलासावर एकांतात बसल्या होत्या। त्यावेळी त्यांनी नंदनवनातील सुंदर कल्पवृक्ष पाहिला। वृक्षाखाली अनेक देवता आणि अप्सरा आनंदाने खेळत होत्या। एके दिवशी माता पार्वतींच्या अंतःकरणात मातृत्वाची भावना जागृत झाली। मातृत्वम परमम दैवम नी देवाधिदेव शंकरांना विनविले। भक्त्या प्रार्थयामास पार्वती, स्वामी, मला एक कन्या हवी आहे जी माझ्या सौंदर्याची आणि तुमच्या तेजाची प्रतिमा असेल। देवी, जर तुझे मन शुद्ध इच्छेने भरले असेल तर हे कल्पवृक्ष तुला हवी असलेली कन्या देईल। माता पार्वतीने त्या कल्पवृक्षाला एक स्पर्श करून प्रार्थना केली। त्वया स्पृष्टे कल्पवृक्षे, त्या स्पर्शातून प्रकट झाली एक तेजस्वी कन्या पडदा, प्रकाशाने न्हालेली, सौंदर्याने ओथंबलेली। आता पार्वती आनंदाने तिला आलिंगन देत म्हणाल्या, तू माझा शोक दूर करणारी आहेस, म्हणून तुझे नाव ठेवते अधार अशोक सुंदरी। माझी प्रिय कन्या, तुझे नाव अशोक सुंदरी, सदैव सुखी राहा। अशोक सुंदरी काथाड दुःख संपवणारी, सौंदर्य आणि आनंदाचं प्रतीक बनली। अशोक सुंदरी मोठी होत असताना ती अतिशय गुणी, विदुषी आणि सुंदर झाली आणि ती ज्ञान, विनय आणि धर्माचे पालन करणारी तेजस्वी युवती बनली। एकदा पार्वती मातेनं आपल्या कन्येला सांगितलं, बाळे, तुझा विवाह भविष्यात नहुष नावाच्या धर्मनिष्ठ राजाशी होईल। तो महान, धर्मनिष्ठ आणि तेजस्वी राजा असेल। अशोक सुंदरी आनंदाने मस्तक झुकवून म्हणाली, माते, तुमचे वचन माझे सौभाग्य आहे। तिच्या चेहऱ्यावर पार्वतीसारखी कोमलता आणि शंकरासारखे दिव्य तेज होते। त्या काळात एक राक्षस हुंड अशोक सुंदरीच्या सौंदर्यावर मोहित झाला। असुरोऽहं हरणं करिष्यामि। तू माझी आहेस अशोक सुंदरी, तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही। त्याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण देवी पार्वतीच्या कन्येची शक्ती कोणी तुच्छ मानावी। हे दुष्टा, माझा पती नहुष आहे, तू मला स्पर्शही करू शकत नाहीस। तिने शाप दिला। त्वया स्पृष्टा अहं न कदाचित, नहुषेन तव नाशः भविष्यति। माझ्या स्पर्शाने तुझे विनाश निश्चित आहे। नहुषाच्या हातून तू मरेल। त्या शापाने हुंड भयभीत होऊन पळून गेला। काळ पुढे गेला आणि नहुष राजा जन्माला आला, धर्मनिष्ठ आणि पराक्रमी। नहुष ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात वाढत होता। ज्ञान, संयम आणि धर्म यांचा सुगंध जिथे प्रत्येक श्वासात भिनला होता। या पवित्र रणांगणावर युवा राजा नहुष धर्माच्या संरक्षणासाठी सराव करत आहे। त्या तेजाने भूमी प्रकाशित झाली। तो धर्माचा रक्षक बनला। नहुषा, तू मला जिंकू शकत नाहीस, मी अमर आहे। धर्माच्या सामर्थ्यावर अधर्माचा नाश होणारच। हुंडासूर, धर्मो जयति। त्या क्षणी भूमीवर धर्माचा विजय झाला। नहुषाचे तेज देवतांनाही उजळून टाकणारे ठरले। प्रियम नहुष,
तुमची भक्ती विजयी झाली आहे. राजन नहुषा, तुझ्या धर्मविजयाने माझं हृदय आनंदाने भरून आलं आहे. मी पार्वतीची कन्या अशोक सुंदरी. अशोक सुंदरी, तुझ्या प्रेमाचा मला मान आहे, पण मी तुझ्याशी विवाह तेव्हाच करीन जेव्हा माझे सद्गुरू वसिष्ठ यांची आज्ञा मिळेल. अशोक सुंदरी आणि नहुष यांचा दिव्य विवाह देवतांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अशोक सुंदरी थटर्या, ज्याने आपल्या मातेला आनंद दिला, आपल्या तेजाने देवलोकालाही उजळवले. नहुषासोबत धर्ममार्गावर जीवन व्यतीत केले. तीच तेजस्वी कन्या प्रेम, संयम आणि धर्माचे प्रतीक ठरली.